जय शिवराय महाराज. नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांचा 365वा राज्याभिषेक सोहळा पार पडला. आपण सर्वांनी तो जल्लोषात साजराही केला. राज्याभिषेकात आपण महाराजांच्या पालखीसोबत काही मानचिन्हे पाहिली. ती मानचिन्हे म्हणजे स्वराज्याचे स्वामी छत्रपतीची राजचिन्हे आहे. छत्रपतींच्या राजचिन्हांना आपण सर्वांनाच आदर आहे. पण खरं सांगा, आपल्याला 2-5 चिन्हे सोडली तर बाकी चिन्हांबद्दल माहिती आहे का? ही राजचिन्हे आपल्याला हेनरी ऑक्झिनने राज्याभिषेक पाहिला त्याच्या वर्णनातही मिळतात. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले तेव्हा राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी 17 राजचिन्हे धारण केली होती. राजचिन्हे म्हणजे राज्याच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक असतात. पहिलं राजचिन्ह म्हणजे भगवा ध्वज. स्वराज्याचा अधिकृत ध्वज म्हणून शिवाजी महाराजांनी भगवा झेंडा अगदी प्रारंभापासूनच वापरला. भगवा ध्वज हा भारताचा व महाराष्ट्र धर्माचा ध्वज आहे. हा ध्वज भारतीय संस्कृतीचा व तत्वज्ञानाचा प्रतीक आहे. या ध्वजाची परंपरा प्राचीन आहे. अरुण ध्वज म्हणजे भगवा ध्वज, वारकऱ्यांचा झेंडा भगवाच. महाराज आग्र्याला गेले तेव्हाही त्यांच्या स्वारीच्या आघाडीवर भगवा झेंडा हत्तीवर फडकत होता. प्रत्येक किल्ल्यावर भगवा झेंडा लावला जात असे. मराठी आरमारावरही भगवे झेंडे फडकत असत. दुसरे राजचिन्ह म्हणजे राजमुद्रा. महाराजांनी आपल्या 2 प्रकारच्या राजमुद्रा आपणास पाहायला मिळतात. एक प्रतिपद चंद्रलेखे व मर्यादे विराजते. राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमुद्रा व पत्रपूर्तीची छोटी मुद्रा संस्कृत भाषेत लिहिली होती. शब्द असे काव्यबद्ध होते. प्रतिपद चंद्रलेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता साहसनु शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते. या मुद्रेचा अर्थ असा, शहाजी राजांचे पुत्र शिवाजी राजे यांची ही मुद्रा प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वर्धिष्णू आणि विश्ववंद्य आहे. ही राजमुद्रा कल्याणकारी असून ती विलसित आहे. ही मुद्रा शिवाजी महाराजांच्या बालपणापासून वापरण्यात येऊ लागली. महाराजांच्या उपलब्ध झालेल्या दिनांक 14 सप्टेंबर 1629च्या पत्रावर ही मुद्रा प्रथम आढळते. यावेळी महाराज 9 वर्षांचे होते. नंतर महाराजांच्या अखेरपर्यंत हीच मुद्रा वापरण्यात आली. राजपत्रांवर, आज्ञापत्रांवर आणि तह करारनाम्यांवर हीच मुद्रा आढळते. राज्याभिषेकाच्या वेळी एक नवीन राजमुद्रा करण्यात आली, पण ती मुद्रा कधीही वापरली गेली नाही. सदैव यशस्वी ठरली प्रतिपद चंद्र मुद्रा. महाराजांनी अधिकृत राजमुद्रा वापरली. मर्यादे विराजते. मर्यादे विराजते ही लेखन समाप्तीची मुद्रा महाराजांनी व नंतरच्या छत्रपतींनी वापरली. या दोन्ही मुद्रांना बादशाही राज्य व्यवहारात अनुक्रमे शिक्का आणि मोर्तब असे म्हणत असत. ही शिक्का मोर्तब फारसी भाषेत असत. छत्रपतींच्या मुद्रा संस्कृत भाषेत होत्या. परराज्यात व स्वराज्यात त्यांचे स्पष्ट दर्शन यात होत होते. पुढचे राजचिन्ह म्हणजे सुवर्णदल म्हणजे सेलगॉन. जसा आताच आपल्या संसद भवनात बसवण्यात आला आहे तसाच. सुवर्णदंड. दरबारात हे दंड घेऊन उभे असत त्या पुरुषांना गुर्जदार म्हणत. सुवर्ण संस्कृत वाङ्मयात या दंडाधिकाऱ्यांना प्रहारी म्हणत. सर्वसामान्यपणे आपण या दंडाधिकाऱ्यांना चोपदार म्हणतो. छत्रपतींच्या राजसभेतही या दंडाधिकाऱ्यांचे दंड सोन्याचे असत. पुढील राजचिन्ह म्हणजे सुवर्ण नाणी. सुवर्ण नाणी होन आणि प्रताप या नावाची सोन्याची नाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडली. सोन्याचे नाणे पाडण्याचा अधिकार फक्त सार्वभौम राज्यालाच असतो आणि ती नाणी पाडून महाराजांनी तो अधिकारही बजावला. महाराजांनी या सुवर्ण नाण्यांशिवाय शिवराई, सापिक, फलम, चक्र या नावांची ही तांब्याची नाणीही पाडली. यापैकी फलम व चक्र या प्रकारची नाणी अद्यावत उपलब्ध झालेली नाही. होन व प्रताप ही नाणी मात्र उपलब्ध आहे. या नाण्याचे प्रत्येकी वजन सामान्यतः 2.5 ग्राम आहे. 5वे राजचिन्ह म्हणजे चामर. चामर म्हणजे चवरवी. हे राजचिन्ह वैभवाचे प्रतीक आहे. हे चिन्ह मंदिरातील देवदेवतांच्या अर्चनेच्यासाठी आणि आराधनेच्या करिता वापरले जाते. चवर वापरण्याचा मान देवा इतकाच राजाला आहे. याचा अर्थही हाच की राजा हा केवळ मानव नाही तर तो विष्णूचाच अंश किंवा प्रतिनिधी आहे. या देवत्वाची जाणीव व जबाबदारी राजाने सतत ठेवावी
असते, सामान्य माणसाने चवर वापरायची नसते, ती राजानेच वापरायची असा संकेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजचिन्हात चरवी होती. या राजचामराची मूठ सोन्याची होती. पुढील व 6वे राजचिन्ह म्हणजे सुवर्ण तोडा. सुवर्ण तोडा शुद्ध सोन्याचा तोडा पायात घातला मान फक्त सार्वभौम राजालाच असतो. सोने हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. सोन्याला पाय लावायचा नसतो, म्हणूनच श्रीमंत पण सामान्य मानवाने सोन्याची चरणभूषणे वापरायची नसतात. सामान्य माणसाने जर सुवर्णाची पद्मभूषणे वापरली तर तो लक्ष्मीचा अपमान आणि मदोन्मत्तपणा ठरतो. पण राजा हा भूपती असतो, म्हणजेच तो लक्ष्मीपती असतो. राजा हा विष्णूचा अवतार मानला जातो, म्हणून फक्त राजाला सोन्याचा तोडा पायात घालायचा अधिकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायात राज्याभिषेक प्रसंगी सोन्याचा तोडा होता. 7वे व पुढील राजचिन्ह म्हणजे अश्वपुच्छ. अश्वपुच्छ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसभेत सिंहासनाच्या डाव्या उजव्या बाजूस ही अश्वपुच्छ घेतलेली 2 पुरुष उभे होते. सोन्याच्या भाल्यावर घोड्यांच्या शेपटीचे केस बांधलेले होते. आपल्या राज्याच्या सामर्थ्यवान अश्वदलाचे प्रतीक म्हणून ही अश्वपुच्छे राजसभेत प्रदर्शित केलेली होती. पुढचे राजचिन्ह म्हणजे तराजू. सोन्याच्या भाल्यावर सोन्याचा तराजू लटकवून हा काजवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसभेत झळकत होता. तराजू हे न्यायाचे प्रतीक आहे. आमच्या स्वराज्यात न्याय समतोल असतो हे दाखवण्यासाठी हे राजचिन्ह महाराजांनी वापरले होते. या योजनेतील मार्मिक स्पष्ट आहे. पुढील राजचिन्ह म्हणजे छत्र. छत्र हे सार्वभौमत्वाचे चिन्ह आहे. छत्र धारण करणारा राजा कधीही कोणालाच मांडलिक नसतो. शिवाजी महाराजांनी छत्र धारण केले तर पण स्वतःला छत्रपती राजा म्हणून घेतले. महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या ज्ञात इतिहासात स्वतःला छत्रपती म्हणून घेणारा छत्रपती शिवाजी राजा हा पहिलाच राजा आहे. छत्र हे राज्याच्या मस्तकावर झळकणारे राजवैभवाचे प्रतीक आहे, पण त्याचबरोबर राजाच्या शिरावर येणाऱ्या जबाबदारीचेही प्रतीक आहे. छत्र म्हणजे निवारा, छत्र म्हणजे संरक्षण. आपल्या राष्ट्राचे, मायभूमीचे आणि प्रजाजनांचे संरक्षण करण्याची आणि त्यांच्या सुखाचा विराव देणाऱ्याची जबाबदारी राजाची असते. राजाने छत्र करावयाचे हे भूमीचे आणि प्रजेचे पालन पोषण संगोपन आणि संरक्षण करण्याच्या घेतलेल्या व्रत कर्तव्याचे प्रतीक म्हणून, केवळ शोभेचा अलंकार म्हणून नाही. याच दृष्टीने शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने छत्रपती होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्राचा दंड व कळस सोन्याचा होता. पुढचे राजचिन्ह म्हणजे माहीर मरातब. माहीर मरातब दात दिसत असलेल्या सोन्याचा मासा भाल्यावर लटकवलेल्या या इस्लामिक राजचिन्हाला म्हणतात माहीर मरातब. हे शाही चिन्ह मुघल बादशाहच वापरत, त्यामुळे या राजचिन्हाचा दबदबा फार मोठा होता. मासा हा प्राणी पाण्यात राहतो, त्या पाण्यावर म्हणजे विशेषतः समुद्रावर आमची हुकूमत आहे हे दाखवण्यासाठी हे मत्स्य चिन्ह वापरले जाई. छत्रपती शिवाजी महाराजांनीही आपल्या राजचिन्हात या माहीर मरातबची योजना केली होती. पुढचे राजचिन्ह म्हणजे मोरचेल. चरवीप्रमाणे या मोरचेलचे महत्त्व आहे. मोरचेलचे पिस हे चामर आहे. याची मूठ सोन्याची असते. हे सार्वभौमत्वाचे निर्देश असे राजचिन्ह आहे. हे राजचिन्ह मुख्यत्वे मुसलमान पाश्चात्य वापरे, त्यामुळे शिवकालीन जगात याच चिन्हाची प्रतिष्ठा मोठी होती. मोरचेल म्हणजे बादशाही सत्तेच्या दराऱ्याचे प्रतीक. हे मोराच्या पिसापासून बनलेली चामरच असत. शिवाजी महाराजांनी मोरचेल धारण करून बादशाहांना आणि जगाला जाणीव करून दिली की सार्वभौमत्वाच्या बाबतीत आम्ही तुमच्यापेक्षा किंचित कमी नाही. पुढील व महत्त्वाचे राजचिन्ह म्हणजे राजदुंदुभी. सार्वभौम राज्याच्या मिरवणुकीत आघाडीवर नगारा वाजत असे. हा नगारा हत्तीवर असे. नगारा वाजवणारा माणूस अखंडपणे हा नगारा वाजवित असे. यालाच राजदुंदुभी म्हणत. या राजदुंदुभीच्या सार्वभौम राजचिन्हात गणना होत असे. बादशाही रियासतीत या दुंदुभीला शाही नौबत म्हणत. या नौबतीस धोदा असेही म्हणत. या दुमदुमीचा हत्ती अलंकारांनी आणि गजघंटांनी सुंदर सजवलेला असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी
मिरवणूक राज्याभिषेकानंतर निघाली. त्यावेळी मिरवणुकीच्या आघाडीवर अशीच हत्तीवरची राजदुमदुमी झडत होती. ही नौबत आकाराने भव्य असल्यामुळे तिचा आवाजही मोठा आणि गंभीर असे. हत्ती हे वैभवाचे प्रतीक आणि राजपदाचे प्रतीक समजले जाते. त्यामुळे मिरवणुकी ह्या राजदुमदुमीच्या हत्तीला दिमाखात व उत्कृष्ट प्रकारे सांभाळला जात असे. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयार्थ निघाले तेव्हा त्यांच्या स्वारी राजदुमदुमी होती. गोवळकोंड्याच्या अबुल हसन कुतुबशहाला भेटण्यासाठी महाराज भागानगर शहरात मिरवणुकीने प्रवेश केला तेव्हा आघाडीवर अशीच डौलदार हत्तीवरची राजदुमदुमी दुमदुमत होती. मुघल बादशाहांच्या दरबारात शाही नौबत व नगारखाना हे स्वतंत्र खाते असत. रायगडावरही नगारखाना हे महत्त्वाचे खाते होते. दुःख वाटण्याच्या प्रसंगी नौबत बंद ठेवली जात असत. पुढील व 13 क्रमांकाचे राजचिन्ह म्हणजे सूर्यपान. अब्दागीर या राजचिन्हास आपल्या भारतीय भाषेत सूर्यपान असे म्हणतात. मिरवणुकीत किंवा स्वारीत राजाच्या तोंडावर सूर्याचे ऊन पडू नये म्हणून या साधनाचा वापर करीत असत. हे सूर्यपान भरजरी कपड्याचे बनली, त्याला सुंदर झालर लावत, त्यावर सोन्याचा कळस लावत असे. पुढील राजचिन्ह आणि आपल्या सर्वांच्या ओळखीचे भवानी तलवार. भवानी तलवार ही महाराज शिवछत्रपतींची खास तलवार म्हणजे राजशस्त्र होती. ही तलवार महाराजांना इसवी सन 1658 मध्ये कोकणात कुडाळ येथे गोवालेकर सावंत नावाच्या माणसाकडून मिळाली. महाराजांनी या सावंतांना प्रतिभेट म्हणून 300 ओन व मानाची वस्त्रे दिली. अफजल स्वारीच्या काळात एका रात्री महाराजांना आपली कुलदेवता श्री भवानी स्वप्नात दर्शन देऊन म्हणाली की मी तुझी तलवार होऊन राहिली आहे. यावेळी स्वप्नात श्री भवानी देवी स्वप्नात दर्शन देऊन म्हणाली की मी तुझी तलवार होऊन राहिली आहे. यावेळेस स्वप्नात श्री भवानी देवी विजयाच्या लोळाप्रमाणे या तलवारीत प्रविष्ट झाली. महाराजांना दिसली. हा दिव्य शकून व प्रसाद मानून महाराजांनी या तलवारीस भवानी असे नाव दिले. ही सगळे यशस्वी ठरली. पुढचे राजचिन्ह श्री भवानी देवी प्रतापगड. श्री शिवाजी महाराजांची श्री भवानी देवींवर नितांत भक्ती होती. तुळजापूरची श्री भवानी महाराजांची कुलदेवता. परंतु आदिलशाही अंमलात असलेल्या तुळजापुरास दर्शनासाठी महाराजांना जाणं अशक्य होत असे. म्हणून इसवी सन 1661च्या कोकणातील शृंगारपूर स्वारीनंतर महाराजांनी किल्ले प्रतापगडावर श्री भवानी देवीच्या मूर्तीची स्थापना केली. प्रतापगडावर देवीची स्थापना करण्यात औचित्य होते, कारण प्रतापगडाखालीच महाराजांना अफजलखानाविरुद्ध प्रचंड विजय मिळाला होता. मुंबाची नाईक पानसरे या विश्वासू माणसाकडून महाराजांनी त्रिशूळ गंडकी नदीच्या पात्रातील शिळा आणवली व त्या शिळेची ही मूर्ती घडवली. त्रिशूळ गंडकी नदी भारताच्या ईशान्य सीमेवर आहे. ही अष्टभुजा मूर्ती सुंदर आहे. श्रीच्या पूजा अर्चेची व्यवस्था महाराजांनी उत्तम प्रकारे लावली. कोणत्याही महत्त्वाच्या योजनेला प्रारंभ करण्यापूर्वी महाराज प्रतापगडावर येऊन श्री भवानी देवीचे दर्शन घेत असत. राज्याभिषेकापूर्वी 20 मे 1674 रोजी महाराजांनी या देवीची पूजा करून तिला सोन्याचे छत्र अर्पण केले. महाराज तर स्वतःला श्री भवानी देवीचे भोपे म्हणजे पुजारी भक्त म्हणून घेत. पुढचे मानचिन्ह श्री शिवलिंग. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नित्यपूजेचे एक सुंदर शिवलिंग होते. यालाच बाण असेही म्हणत. हा बाण सध्या सातारा येथे छत्रपती महाराजांच्या पूजेत आहे. याचा रंग सावळा आहे. याची उंची सुमारे 5.5 इंच आहे. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा बाण रायगडावर देवघरात असावा. छत्रपती संभाजी महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराजांसोबत जिंजीच्या किल्ल्यात राजघराणे 7 वर्ष होते. हा बाणही त्याच्याबरोबर तेथे राहणे स्वाभाविक होते. जिंजीच्या वेढ्यातून राजाराम महाराज छत्रपती इसवी सन 1698 मध्ये सुटून महाराष्ट्रात आले. त्यांच्या समवेत हा शिवबाण महाराष्ट्रात आला. पुढे 2च वर्षांनी 3 मार्च 1700 या दिवशी राजाराम छत्रपती सिंहगडावर मृत्यू पावले. त्या वेळापासून हा बाण सिंहगडावर होता. राजाराम महाराजांच्या समाधी मंदिरात
समाधीवर हा बाण ठेवण्यात येत असे. याची पूजा अर्चा साताऱ्याच्या छत्रपती महाराजांकडून होत असे. इसवी सन 1976 मध्ये या बाणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने छत्रपती पुण्यशील राजमाता सुमित्रा राजे माँसाहेब यांनी हा बाण सिंहगडावरून साताऱ्याच्या राजवाड्यातील देवघरात आणून ठेवला. प्रत्यक्ष शककर्ते शिवाजी महाराजांच्या नित्यपूजेतील दैव म्हणून या बाणाचे ऐतिहासिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुढचे व शेवटचे मानचिन्ह म्हणजे सुवर्ण सिंहासन. सार्वभौम राजाला सोन्याच्या सिंहासनावर आरूढ होण्याचा नैतिक अधिकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यारोहण केले ते सोन्याच्या सिंहासनावर. हे सिंहासन महाराजांच्या या सिंहासनाला अष्टदिशेस 8 सिंह आहेत व हे सुवर्ण सिंहासन 32 मन इतक्या वजनाचे होते. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या शिवशके या मोहिमेचा भाग होण्यास विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.